फडणवीस सरकारच्या शपथविधीनंतर दुसऱ्याच दिवशी अजित पवारांना मोठा दिलासा मिळालेला आहे। बेनामी संपत्ती प्रकरणी दिल्लीच्या ट्रिब्युनल कोर्टाकडून त्यांना क्लीन चिट देण्यात आलेली आहे। अजित पवारांची 1000 कोटींची संपत्ती त्यामुळे आयकरच्या ताब्यातून मोकळी झालेली आहे। पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांच्या नावावरती ही 1000 कोटींची संपत्ती होती। 2021 मध्ये आयकर विभागाने पार्थ आणि सुनेत्रा पवारांच्या नावावरील संपत्ती जप्त केलेली होती, मात्र आता ही संपत्ती आयकर विभागाकडून मुक्त झालेली आहे। त्यामुळे अजित पवारांना हा मोठा दिलासा मानला जातो आहे। मैं नहीं खाऊंगा ना खाने दूंगा हा जो मंत्र आहे हा मोदींच्या लोकांसाठी नाही, हा देशामध्ये कष्ट करणारे मेहनत करणारे त्यांच्याकडून जीएसटीच्या माध्यमातून पैसे गोळा केले जातात आणि त्यांच्या मूडवर मित्रांना दिल्या जातात। त्या कष्टकऱ्यांच्या घामाचा पैसा लुटायचं का हे मोदींच्या विचाराचं अंक आणि त्याच आधारावर या पद्धतीच्या भ्रष्ट लोकांना सोबत घेऊन त्यांचा भ्रष्टाचार झाकण्याचा जो प्रयत्न सातत्याने होतो आहे तो आता सगळ्या देशाला आता ते कळत आहे। नाही बघायचं काय, सगळं बघितलं आहे, डोळ्यासमोरच घडतंय ना, हे तो होणार ही था। त्याच्यात नवीन काय, भाजपची वॉशिंग मशीन काय तर नवीन राहिलेली नाही ना। अजितदादांना काय मिळाले फार मोठी गोष्ट नाही। चाललेला विषय असल्यामुळे योगायोगाने हाडायचं बसणं आणि डंगीचं मुळणं ही ग्रामीण भागामध्ये जी म्हण आहे तसाच हा प्रकार झालेला आहे की ते उपमुख्यमंत्री होणे आणि निकाल लागणे हा शुभ शकून आहे असं म्हणाल की त्यांच्याकरता जीवनामधला असं म्हणाल काय हरकत नाही। याला काही अर्थ नाही। इतके वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर होतो त्यावेळेस आता कुठलाही कोर्टाचा निकाल काही एका दिवसाला लागत नाही। वेगवेगळ्या पद्धतीनं चौकशी होते, चौकशी घेतल्यानंतर त्याच्याबद्दलचं तुम्हाला अपील वगैरे करण्याचा अधिकार असतो। या प्रोसेस बरेच दिवस त्या ठिकाणी चाललेल्या होत्या। आम्ही आमची भूमिका मांडली। आता ह्यांच्याबरोबर मी असेल तर अजित पवार चांगला, ह्यांच्याबरोबर पण मी कुणाबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं नाही। मी जर अतिशय दोषी असतो, भ्रष्टाचारी असतो तर बाकीच्यांनी माझ्याबरोबर कामच केलं नसतं, मला ही पदच मिळाली नसती।